नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बनवायचे होते आलूचे पराठे मुलींना टिफिनसाठी. तर इकडे तेच बनवायचं चालू होतं. तर गरमागरम पराठे रेडी झालेच होते. त्यानंतर मग मुलींना नाश्ता दिला मी आणि मुलींचा नाश्ता झाल्याच्या नंतर त्यांचे टिफिन रेडी केले आणि दोघींचे टिफिन रेडी झाल्याच्या नंतर मुली गेल्या शाळेमध्ये. त्यानंतर मग मी 1 कप चहा बनवला आणि चहा घेतला. चहा घेऊन झाल्याच्या नंतर पाणी आलं होतं, पाणी भरून घेतलं आणि पाणी भरून घेतल्याच्या नंतर लगेच कपडे धुवून घेतले मी. कारण 2-3 दिवस झाले सारखा पाऊस येत होता, कपडे वाळत नाही आहेत. तर मग पाणी आलंच होतं, तर सगळं काम सोडून अगोदर कपडे धुवून घेतले आणि कपडे धुवून झाल्याच्या नंतर घरात खूप पसारा झाला होता. पसारा मग लगेच मी आवरायला घेतला आणि इकडे चालू होतं माझं काम. सकाळी आम्हाला फक्त वापरायचं पाणी आलं होतं, प्यायचं पाणी आलं नव्हतं. मग त्यासाठी आम्ही बाहेरून जार आणला आणि त्यानंतर मग इकडं माझ्या कपड्याच्या घड्या करायचं चालू होतं. मुलींनी ओले कपडे, सुके कपडे सगळे एकत्र करून ठेवले होते. तेच व्यवस्थित ठेवत होते मी. 2-3 दिवसाच्या नंतर आज थोडंसं चांगलं ऊन पडलं होतं. त्यासाठी मग मी सकाळी सगळं काम सोडून सगळ्यात अगोदर कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर इकडं माझं बाकीचं काम करायचं सुरू होतं. मुली पण शाळेत गेल्या होत्या आणि त्या असताना जर काम केलं किंवा पसारा आवर केली तर शाळेत जाऊस तर त्या एक गोष्ट काढायची म्हणून 10 गोष्टी बाहेर काढून ठेवतात. त्यासाठी मी त्या गेल्याच्या नंतर सगळा पसारा व्यवस्थित नीटनेटका ठेवून देत असते. आपल्या चॅनलवर आता 100 सबस्क्रायबर व्हायला फक्त 20 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इकडे माझ्या कपड्याच्या घड्या करून झाल्याच्या नंतर मी घरामध्ये झाडू मारून घेतला आणि झाडू मारून झाल्याच्या नंतर मला दळण करायचं होतं बाजरीचं. कारण संध्याकाळी बनवायची होती मस्त गरमागरम बाजरीची भाकर आणि पिठलं. तर त्यासाठी मी अगोदर इकडे बाजरीचं दळून घेतलं. पीठ संपलं होतं बाजरीचं त्यामुळे. त्याच्यानंतर मला ब्लाऊज शिवायचं होतं कारण काल मी ब्लाऊज शिवलं होतं, थोडंसं राहिलं होतं शिवायचं. तर इकडे ते चालू होतं माझं ब्लाऊज शिवायचं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.